करायचं आहे. त्यासाठी पसरट एखादी भांडं घ्यायचं आहे, असं बाउल वगैरे, आणि त्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकायचा आहे. जो 0 नंबरचा असतो ना तो रवा टाका. जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि मगच टाका. पाव कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खीस आणि आपल्या चवीसाठी पाव चमचा वेलची पूड. एवढं साहित्य टाकलं. सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे. आता हे बाउल आपण बाजूला ठेवू. दुसरं बाउल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 कप साखर घालते. आपल्या चवीनुसार थोडी कमी अधिक करू शकतात, पण 1 कप अगदी परफेक्ट होते. 1 कप साखरसाठी अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध सुद्धा वापरू शकतात, पण जास्त दिवसासाठी बिस्किट टिकवायची असेल तर पाण्याचाच वापर करून बिस्किट बनवा. आता साखर ही पाण्यामध्ये आपल्याला विरघळायची वगैरे काही नाही किंवा पाक करायचा नाही. फक्त अशी साधारण अर्ध्या मिनिटासाठी मिक्स करून घ्यायची आहे पाण्यामध्ये. पाव कप तेल टाकायचं आहे. साधं नॉर्मलच तेल टाकायचं आहे. गरम वगैरे कडकडीत करायची काही गरज नाही, किंवा हे बिस्किट बनवण्यासाठी आपल्याला भरपूर सारं तूप किंवा बटरही वापरायची गरज नाही. आता पिठामध्ये टाकलेलं तेल सगळं पिठाला अशा प्रकारे हाताने मस्त चोडून घेऊ. पूर्ण कणाकणाला हे तेल लागलं गेलेलं आहे. असा मुटका जर का वळला तर असा मूठ पडली जाते. इतपतच तेल असायला हवं. आता हे साखरेचं पाणी घेतलेलं आहे. ही साखर अजिबात विरघडलेली नाही. तुम्ही पाहू शकतात अशी अगदी थोडीच विरघडलेली आहे. अख्खी साखर अजून आहे. हे साखरेचं पाणी थोडं थोडं पिठामध्ये टाकते आणि ह्या पिठाचा उंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे. हे जे घेतलेलं पाणी आहे एवढ्या पिठासाठी अगदी परफेक्ट आहे. जर का तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही वाटीच्या प्रमाणाने हे सगळं साहित्य घ्या. सगळं साहित्य अगदी प्रमाणशीर आहे. आता सगळं पाणी हे जे आहे ते टाकून घेते आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ छान असं हे घट्टसरस मळलं जाते. जर का तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलं असेल, थोडंसं पीठ जाड किंवा बारीक असेल तर साधारण पोहे खाण्याचा 1 चम्मच पाणी कमी वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता. सगळं पाणी हे पिठामध्ये टाकलं. आता हे पीठ मळून घेते. अशा प्रकारे घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे इतपत. आता झाकण ठेवते आणि फक्त 5 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे. आता 5 मिनिटं हे झालेले आहे. पीठ बघू. आता ह्या पिठाचा एक उंडा काढायचा आहे आणि हा उंडा पोळपाटावरती आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हे जे बिस्किटसाठीचं पीठ छान असं घट्टसर मळलं जाते, त्यासाठी कोरडं पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही. काही न वापरता असं हे लाटलं जाते. लाटताना मात्र चपातीसारखं पातळसर आपल्याला लाटायचं नाही, तर असं थोडंसं जाड लाटायचं आहे या प्रकारे. आता हे लाटून घेतलेलं आहे. यापेक्षा पातळसर लाटू नका. त्यानंतर सुरी घ्यायची आहे आणि सुरीने आपल्याला ज्या साईजमध्ये ही बिस्किट करायची आहे त्या साईजनुसार कट करायची आहे. आता चौकोनी आकारामध्ये मी बिस्किट कट करते, म्हणून अशा प्रकारे ही चपाती लाटून घेतलेली कट करायची आहे. या प्रकारे अशा प्रकारे ही चौकोनी बिस्किट आपली झालेली आहे. आणि ही साईडची पट्टी जी आहे ती पुन्हा आपल्याला लाटून घ्यायची आहे दुसऱ्या उंड्यासोबत. ही बिस्किट बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी परफेक्ट होतात. चविष्टही सुद्धा लागतात. जाळी तुम्ही पाहू शकता इतपत ठेवायची आहे. तर मंडळी, आपण अशी ही बिस्किट मार्केटमधून आणली किंवा बेकरीमधून बनवून आणली, त्यावरती काही ना काहीतरी डिझाईन असते. तर अशीच आपण डिझाईन सुद्धा घरी करूया. कुठल्याही प्रकारचं मशीन किंवा साचा न वापरता सुरीने अशा फक्त लाईनीन द्यायची आहे. असं थोडासा दाब दिला ना, अशी रेषा ह्या बिस्किटवरती उमटते. अशाच प्रकारे बाकीच्याही बिस्किटांवरती डिझाईन करून घेते. तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही डिझाईन यावरती करू शकता, पण ही अतिशय सिंपल आणि दिसायलाही छान वाटते, म्हणून अशा प्रकारे ही डिझाईन मी करून घेते. मस्त दिसत आहे ना. अशाच प्रकारे सगळ्या बिस्किटावरती ही डिझाईन करून घेतलेली आहे. अशा रेषा उमटून घेतलेल्या आहे.
आता ही बिस्किटं बनवलेली प्लेटमध्ये ठेवत घ्यायची आहे. आता मी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीची म्हणजे गोलाकारामध्ये बिस्किट कशी बनवायची आणि थोडीशी वेगळी डिझाईन तेही मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे चपातीप्रमाणे ही जाड लाटून घेतलेली आहे. त्यानंतर ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासने अशी गोल बिस्किटं ही कट होतात. कुठल्याही प्रकारचा आपल्याला कुकीज कटर वापरायची गरज नाही. ग्लास तर प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असतोच. फक्त ग्लास घ्यायचा आणि ग्लासने अशा प्रकारे कट करायचं आहे. त्यानंतर जी शिल्लकची चपाती असते ना यामध्ये, ती शिल्लकचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे कणिकचा. आणि आपली ही गोल बिस्किटं झालेली आहे. आता या बिस्किटांवरती सुद्धा आपण काहीतरी डिझाईन करू. तर पहा, ग्लासचाच वापर करून आपण ही बिस्किटं कट केली आणि आता ग्लासचाच वापर करून ह्या बिस्किटांवरती सुद्धा डिझाईन करू शकू. अशा प्रकारे कुणाला वाटणार सुद्धा नाही का ही बिस्किटांवरती डिझाईन जी केलेली आहे ना ती ग्लासचा वापर करून केलेली आहे. किती मस्त दिसत आहे ना. आणि बनवायलाही सोपी, अतिशय झटपट होत असते. फक्त ग्लास असा ठेवत घेतला ना अशा प्रकारची ही डिझाईन होते. मस्तच. अशाच प्रकारे सगळ्या बिस्किटावरती ही डिझाईन करून घेते. पहा किती स्पीड मध्ये होते ना. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. ही गोल बिस्किटं झालेली आहे. चौकोनी बिस्किटा इतकीच गोल बिस्किट सुद्धा मस्त दिसतात दिसायला. पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल असं हलकं गरम झालं का त्यामध्ये हे जे बिस्किट आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर मंडळी, हे बिस्किट तळण्यासाठी आपल्याला कडकडीत अशा तेलाचा वापर करायचा नाही. तर असं नॉर्मल मीडियम सारखं तेल तापलेलं आहे आणि तशाच तेलामध्ये बिस्किट सोडली. गॅस अगदी कमी आहे. कमी ते मीडियम गॅसच ठेवायचा आहे बिस्किट तळत असताना. अशी मिनिटभरासाठी खालून होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर थोडासा रंग बदलला अशा प्रकारे ही बिस्किट अलगद हाताने आपल्याला पलटून घ्यायची आहे. हे बिस्किट आपल्याला मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत करायची आहे. त्यासाठी गॅस जर का आपण मोठा ठेवला तर बिस्किट ही बाहेरून लाल होतील आणि आतमधून कच्ची राहतील. पण जर का कमी गॅसवरती आणि मीडियम तापलेल्या तेलामध्ये ही बिस्किट जर का तळून घेतली तर मस्त आतपर्यंत कुरकुरीत ही बिस्किट होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात. आता बिस्किटांना मस्त असा रंग आलेला आहे. असा बदामी रंग आला का बिस्किट तेलाच्या आतून काढायची आहे. अगदी गॅस कमीच होता. कमी गॅसवरती मस्त असा रंग आलेला आहे आणि छान अशा रंगावरती आल्यानंतर तेल निथळून ही बिस्किट काढून घ्यायची आहे. पहा काय मस्त बिस्किट दिसत आहे आणि अजिबात तेलकट ही बिस्किट होत नाही. वाटत सुद्धा नाही का ही बिस्किट आपण तळलेली आहे. अशाच प्रकारे कढईमध्ये असलेले सगळे बिस्किट आपल्याला काढून घ्यायचे आहे. बिस्किटांना अशाच प्रकारचा रंग आला. यापेक्षा डार्क रंगाची किंवा पांढरट सुद्धा ठेवू नका. मस्त अशी ही बिस्किट तळून घेतलेली आहे. अशाच प्रकारे राहिलेली बिस्किट सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. गोल बिस्किट सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते. तेलाचं टेम्परेचर सुद्धा तुम्ही पाहू शकतात. इतपतच असायला हवं गरम. काही सेकंदसाठी साधारण अर्ध्या मिनिटासाठी असंच बिस्किट एक बाजूने होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग अलगद हाताने ही सुद्धा बिस्किट आपल्याला पलटून घ्यायची आहे. आणि आधीच्या बिस्किटांप्रमाणेच ही गोल बिस्किटे सुद्धा तळून घ्यायची आहे. आता दोन्ही बाजूंनी बिस्किटांना मस्त असा रंग आलेला आहे. असं थोडासा डार्क बदामी रंग आल्यानंतर बिस्किट तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे. तर ही बिस्किट बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि चविष्ट सुद्धा हे बिस्किट आहे. नवीन शिकणारे सुद्धा अगदी सहज परफेक्ट अशी चविष्ट बिस्किट पहिल्या प्रयत्नातच बनवतील एवढी मात्र नक्कीच खात्री आहे. आता राहिलेली बिस्किट सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे. सगळी बिस्किट ही तळून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता काय मस्त रंग दिसत आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत आवाजही तुम्ही ऐकू शकता. अजिबात तेलकट कुठेही बिस्किट दिसत नाही. मार्केटमधून आपण साखर लावलेली अशी बिस्किट आणतो ना तशाच पद्धतीची ही बिस्किटं झालेली आहे. तर अशा प्रकारची गव्हाच्या पिठाची बिस्किटे आपण बेकरीमधून सुद्धा बनवून आणू शकतो. पण बेकरीमध्ये पाहिजे तशी स्वच्छता सुद्धा नसते.
आणि आपल्याला भरपूर पैसे सुद्धा मोजावे लागतात. पैसे न खर्च करता मस्त आपण ही बिस्किटे बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट ही बिस्किट होत नाही. थोडं सुद्धा वाटत नाही का ही बिस्किट तेलामधून आपण तळून घेतलेली आहे. अजिबात सुद्धा नाही वाटत. तुम्ही कुणालाही खायला दिले तर अजिबात खाताना सुद्धा ओळखू येत नाही का ही बिस्किट आपण तळून घेतलेली आहे. तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच आहे का बिस्किट ही किती कुरकुरीत झालेली आहे. ही बिस्किट मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त खुसखुशीत. वयस्कर मंडळी सुद्धा खाऊ शकतील एवढी मस्त चविष्ट ही बिस्किट होत असतात. तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग घरीच बनवूया असा मस्त कुरकुरीत आणि चविष्ट हा पदार्थ, जो की मुलांना घरी खाता येईल किंवा आपल्याला प्रवासामध्ये सुद्धा नेता येईल. एकदा बनवलेला हा पदार्थ महिनाभर मस्त कुरकुरीत राहतो आणि चविष्टही लागतो. तर आता हा जो पदार्थ आहे मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवत आहे. म्हणून 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि घरातील कुठल्याही वाटीने तुम्ही मोजून घेत असाल तर अशा ह्या वाटीने मी तो मैदा 4 वाटी मोजून घेतलेला आहे. मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. पसरट परातीमध्ये हा मैदा घेतला. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आणि 1 चमचा ओवा टाकायचा आहे. त्यासोबतच चवीनुसार 1 चमचा मीठ टाकते. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सोबतच पांढरी तीळ टाकायची आहे 1 चमचा. पोहे खाण्याच्या चमचाने मेजरमेंट हे 1 चमचाचं दाखवलेलं आहे मी तुम्हाला. आता हे घातलेलं साहित्य सगळं आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे पिठामध्ये सगळं साहित्य हे मिक्स झालेलं आहे. घेतलेला मैदा ह्या वाटीने 4 वाटी मैदा होता म्हणून अर्धी वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे. तर नॉर्मलच तेल आहे, गरम वगैरे करायची काही गरज नाही. 2 वाटी मैदा असेल तर पाव वाटी तेल टाका. टाकलेलं तेल सगळं असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मैद्याला असं छान चोडून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे अशा प्रकारे दोन्ही हाताने जर का चोडून घेतलं तर असं छान लागतं. पहा, अशा हाताच्या तडव्यावरती हे पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे चोडायचं आहे. 1 ते 2 मिनिटापर्यंत अशा प्रकारे हे पीठ चोडून घेतलेलं आहे. पहा, असं तुम्हाला मुटका वळून दाखवते. अशी मुठी ओढली जात आहे पिठाची. इतपत तेल असायला हवं. असं लगेचच हा मुटका फुटत आहे. त्यानंतर पाणी घ्यायचं आहे. नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे आणि पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाणी टाकताना मात्र एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर अशा प्रकारे थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ मळायचं आहे. तर असं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं घट्टसर मळून घेतलेलं आहे. ह्या प्रकारे त्यानंतर यावरती झाकण ठेवते आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहे. आता 10 मिनिटानंतर पीठ दाखवते. पहा, इतपत थिक ठेवायचं आहे. आता ह्या कणिकचा आपल्याला एक उंडा काढायचा आहे. जसं आपण चपातीसाठी घेतो ना, त्यापेक्षा थोडा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि राहिलेलं पीठ हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून हवेमुळे ते कडक होणार नाही. आता हा उंडा छान गोल करून घेतलेला आहे आणि पोलपाटावरती ठेवायचा आहे. ह्या उंड्याला पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही, कारण हे पीठ आपण घट्टसर मळलेलं होतं. लाटून घ्यायचं आहे. पीठ मळताना छान घट्टसरच मळा, म्हणजे पीठ व्यवस्थित असं हे लाटलं जाते. पहा, त्या उंड्याची अशा प्रकारे चपातीसारखी ही लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला तेल घ्यायचं आहे. ब्रशनेही लावू शकता किंवा अशा प्रकारे हाताने सुद्धा. तर अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल असं थोडंसं लावून घेते, हाताने पसरून घेते आणि त्यावरती कोरडा मैदा जो आहे ना, तो थोडासा आपल्याला भुरभुरायचा आहे. या प्रकारे असं हाताने सगळीकडे व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे घडी करायची आहे. अशी अर्धी चपाती फोल्ड केली. त्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे. इकडची बाजू सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं तेल लावून घेते आणि यावरती असा मैदा थोडासा टाकायचा आहे. मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा तुम्ही वापरू शकता. पुन्हा अशी घडी करून थोडंसं तेल लावते. अशा प्रकारे जेवढे तुम्ही हे लेयर करा ना, तेवढी खुसखुशीत आणि भरपूर लेयरची आपली ही खारी शंकरपाळी होत असतात.
शंकरपाळी म्हणजे आपण थोडंसं वेगळं लुक त्याला देणार आहोत. असं जास्त दाब देऊन ही घडी आपल्याला करायची नाही, अलगद घडी करायची आहे. पहा, अशा प्रकारे ही घडी करून घेतलेली आहे. त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने अलगद लाटून घ्यायचं आहे. पहा, असं थोडी छोटी चपाती करायची, त्यावरती पुन्हा तेल लावते, पुन्हा थोडासा मैदा टाकते आणि आता अशा प्रकारे घडी करायची आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेवढे आपण लेअर करू ना, तेवढीच आपली ही नाश्त्याची रेसिपी मस्त अशी खुसखुशीत आणि क्रिस्पी होणार आहे. पहा, आता अशी लांबट घडी ही झालेली आहे. आता लाटून घ्यायचं आहे. पहा, अशा लांब पट्टीसारखा हा रोल लाटून घेतलेला आहे या प्रकारे. त्यानंतर सुरी घ्यायची आहे, सुरी किंवा पिझ्झा कटर घ्या आणि अशा प्रकारे कट करायचं आहे. आपण जसे फिंगर चिप्स बनवतो ना, त्यानुसारच हे दिसत असतात. तर मैत्रिणींनो, कट करत असताना यापेक्षा बारीक कट केले तर काही हरकत नाही, पण जाड कट करू नका. ही साईजही तुम्ही ठेवू शकता. सगळा हा पट्टी रोल कट करून झालेला आहे या प्रकारे. पहा, अशा एकसारखे हे दिसत आहे. आता एक या ठिकाणी तुम्हाला उचलूनही दाखवते. पहा, भरपूर असे हे लेअर सुटलेले आहे. असे केल्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि गरम तेलामध्ये सोडायचे आहे. तेल गरम असायला हवं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरती थोड्या वेळासाठी राहू द्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची, थोडी लहान करायची. जास्त लहान गॅसवरती तळले तर तेलकट होतील आणि मोठ्या गॅसवरती तळले तर बाहेरून लाल होतील, पण आतमध्ये ते कच्चे राहतील, त्यामुळे मऊ पडू शकता. म्हणून गॅस थोडासा कमी अधिक करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर मंडळी, तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार टाकू शकता. तर आता एवढे हे कट केलेले 2 बॅचमध्ये मी तळून घेणार आहे. अर्धे टाकले. जास्तही उलटपालट करायची काही गरज नाही. उलटपालट करत असताना अगदी अलगद हाताने करायची आहे. पहा, आणि मस्त अशा रंगावरती येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती मस्त असा लालसर गुलाबी रंग आलेला आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे. त्यानंतर पूर्णपणे तेल निथळून हे आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे आहे. पहा, किती मस्त दिसत आहे. याला तुम्ही खारी शंकरपाळी म्हणू शकता किंवा खारी फिंगर चिप्स सुद्धा म्हणू शकता. पहा, अतिशय मस्त. आणि अशाच प्रकारे सगळ्या कणिकचे हे आपल्याला करायचे आहे. 1 किलो मैद्यामध्ये हे भरपूर होतात. 5 ते 6 दिवसाच्या प्रवासासाठी आपल्याला जायचं असले तर आपण हे नक्कीच करून घ्या. महिनाभर जरी आपण ठेवले हे अजिबात खराब होत नाही. आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे हे खारी शंकरपाळी होत असतात. पहा, अगदी लांब मिरची सारखे हे दिसत असतात. याला तुम्ही काही नाव ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. एवढे हे झालेले आहे. शेवटच्या बॅच पर्यंत मी तुम्हाला हे तळून दाखवलेले आहे. पहा, असे हे भरपूर झालेले आहे आणि रंगही किती मस्त असा एकसारखा दिसत आहे. पहा, असे जवळ घेतले तर भरपूर सारे असे वेगवेगळे पदर सुटलेले मस्त लेअरचे हे दिसत असतात. तोडूनही दाखवते. अतिशय खुसखुशीत होत असतात. वयस्कर मंडळी किंवा लहान मुलं असतील तेही सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील एवढे हे खुसखुशीत होत असतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. चहा सोबत सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा खाऊ शकता. 1 किलो बटाटा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये चिप्स करायचे आहे त्यानुसार तुम्ही बटाटा घेऊ शकता. बटाटा घेताना आपल्याला असा मोठा घ्यायचा आहे आणि असा हा पातळ सालीचा बटाटा असतो. या बटाट्याला मार्केटमध्ये शिमला बटाटा या नावाने ओळखलं जाते. तर घेतलेले बटाटे
फक्त पाण्याने मी धुवून घेतलेले आहे, कारण मार्केटमधून आपण जेव्हा बाजारातून बटाटा आणतो त्याला धूळ माती वगैरे चिटकलेली असते, म्हणून सुरुवातीला फक्त पाण्याने हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर कोरडा झाल्यावरती बटाट्याची साल अशा प्रकारे काढून घेते. तर मंडळी, नेहमी आपण जे चिप्स बनवतो ना, त्यासाठी बटाटा सोलल्यानंतर लगेचच तो पाण्यामध्ये टाकतो. नाही पाण्यामध्ये टाकला तर तो बटाटा लाल होतो आणि काही वेळाने तो काळपट होतो आणि चिप्स सुद्धा थोडेसे काळपट येतात. पण आज आपण हे बटाटे सोलल्यानंतर अजिबात पाण्यामध्ये टाकणार नाहीत. फक्त अशा प्लेटमध्ये बटाटे हे सोलून ठेवायचे आहे. कारण आपण जो बटाटा घेतलेला आहे ना, तो शिमला बटाटा आहे. हा बटाटा शक्यतो काळा होत नाही. बटाटे सगळे सोलून घेतलेले आहे. त्यानंतर वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पोहे खाण्याचे साधारण 2 चमच पाणी घेतलं. त्यामध्ये चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी सेंधा मीठ वापरते. तुमच्याकडे जेही मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. असं पाण्यामध्ये मीठ विरघळून घ्यायचं आहे. आता मीठ हे विरघळलेलं आहे. वाटी बाजूला ठेवते. अशी खिसणी घेतलेली आहे आणि ताट घेतलेला आहे. ताटामध्ये खिसणी ठेवली आणि हा बटाटा घेतला. बटाटा असा लांब पकडायचा आहे, म्हणजे मोठे चिप्स होतील आणि चिप्स करायचे आहे. चिप्स करत असताना बटाटा अशा प्रकारे अधूनमधून फिरून घ्या, म्हणजे बटाटा जेव्हा संपतो ना तेव्हा एकसारखे असे चिप्स होतात. मी तुम्हाला चिप्स दाखवते कशा प्रकारे होत आहेत. मस्त असे पातळसर हे आपल्याला बटाट्याचे चिप्स करायचे आहे आणि असे छान एकसारखे हे चिप्स होत आहेत. चिप्स झाल्यानंतर सुद्धा आता आपल्याला हे चिप्स अजिबात पाण्यामध्ये टाकायचे नाही. तर अशा प्रकारे फक्त ताटामध्ये हे जे चिप्स आहेत ते करून घेतलेले आहे. आता एक बटाट्याचे चिप्स हे झालेले आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. मस्त असे पातळसरच चिप्स आपल्याला करायचे आहे, अजिबात जाडसर नाही. मस्तच. आता हे जे चिप्स आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर चिप्स तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे चिप्स एक एक घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे. या प्रकारे एकदम हातात घेऊन जास्त असे चिप्स आपल्याला टाकायचे नाही. तर अशा पद्धतीने एक एकच हा चिप्स सोडायचा आहे. असे 3-4 चिप्स जर का एकच वेळेस टाकले तर ते चिटकू शकता, म्हणून असा एक एक टाकायचा आहे. कढईमध्ये जेवढे मायतील त्यानुसार हे चिप्स सोडायचे आहे. असे एकावरती एक जरी आले तरी काही हरकत नाही, अजिबात हे चिप्स चिटकत नाही. फक्त एकच वेळेस जास्त चिप्स सोडू नका. हातात घेऊन एकच घ्यायचं आहे एक चिप्स. गॅसची फ्लेम मोठी आहे आणि तेल सुद्धा छान तापलेलं होतं. जसं आपण पुरी वगैरे तळण्यासाठी तेल तापू देतो त्याच पद्धतीने तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. अशी थोडीशी खालची बाजू शेकली गेली का मग पलटून घ्यायची आहे. गॅस मोठाच ठेवा. मोठ्या गॅसवरती अगदी पटकन हे चिप्स होत असतात. असे अर्धवट हे चिप्स तळून झाले का त्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी करून ठेवलेलं होतं ना, ते पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पाणी आपल्याला या चिप्समध्ये ह्या तेलामध्ये सोडायचं आहे. आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये, कडकडीत तेलामध्ये जर का पाणी टाकलं तर तेल अंगावर उडू शकते, पण नाही. यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि चिप्स सुद्धा आहेत कढईमध्ये. अजिबात पाणी अंगावरती उडत नाही किंवा तडतडही आवाज होत नाही. अगदी थोडाच नॉर्मली असं तडतड आवाज होतो आणि मग चिप्स छान असे तळले जातात. आता चिप्स हे तळून झालेले आहे. हे कसं ओळखायचं, तर आधी बुडबुडे खूप तेलामध्ये निघत होते. आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे बुडबुडे अजिबात निघत नाही, बंद झालेले आहे. त्यानंतर चिप्स हे तळले गेलेले आहे हे ओळखून झाऱ्यामध्ये चिप्स काढून घ्यायचे आहे. मस्त कुरकुरीत असे हे चिप्स झालेले आहे. आवाजावरून तुम्ही समजू शकता. अशाच प्रकारे बाकीच्या बटाट्यांचे सुद्धा आपल्याला चिप्स करायचे आहे आणि तेलामध्ये सोडत घ्यायचे आहे. जसे मार्केटमध्ये पॅकेटामध्ये चिप्स मिळतात ना वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे, तशाच प्रकारे हे चिप्स घरी होत असतात. पॅकेटामध्ये भरलेले हे चिप्स भरपूर दिवसापासून, महिन्यापासून किंवा केव्हा वर्षापासून सुद्धा बनवलेले असतात आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या मुलांची तब्येतही बिघडते. तर असं बाहेरचं काही न खाऊ देता असे मस्त कुरकुरीत अगदी 10 मिनिटात आपण वर्षभरात केव्हाही त्यांना हे चिप्स करून देऊ शकता. उपवासाला सुद्धा हे चिप्स खाऊ शकतात. अगदी झटपट होते.
कुठल्याही प्रकारची चिप्स हे धुवायची गरज नाही किंवा पाण्याची गरज नाही किंवा चिप्स शिजवायची गरज नाही किंवा वाळवायची गरज नाही किंवा साठवून ठेवायचीही गरज नाही। जेव्हाही अशा पद्धतीचे मस्त आपल्याला कुरकुरीत हे चिप्स खावंसं वाटलं त्यावेळेस शिमला बटाटा हा विकत आणायचा आणि अशा प्रकारे अगदी झटपट हे चिप्स बनवून खायचे। चवीला अप्रतिम लागतात आणि झटपटही होतात। असं हे मिठाचं पाणी टाकल्यामुळे मस्त चिप्स हे कुरकुरीत होतात आणि वरतून मीठ दिसत सुद्धा नाही, चवीलाही छान लागतात। अशाच प्रकारे सगळे चिप्स हे करून घेते। चिप्स करून घेत आहेत तोपर्यंत मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑल वरती करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। मग मंडळी मस्त आपले हे पांढरे शुभ्र असे हे चिप्स तळून झालेले आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असे दिसत आहे। कुठल्याही प्रकारची जास्तीची मेहनत न करता अगदी झटपट फक्त घड्याळावरती मोजून पाहिले तर 10 मिनिटांमध्ये आपल्याला हे चिप्स बनवून खाता येतात। मस्त कुरकुरीत झालेले आहे। मी तुम्हाला आवाजही ऐकवते। तुम्हाला जर का मस्त चटपटीत करायची झाले तर हे चिप्सवरती तुम्ही थोडीशी मिरची पावडर सुद्धा टाका किंवा लहान मुलं असले घरात तर असेही छान लागतात। चिप्स तोडूनही दाखवते। मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे चिप्स होतात। आवाजही ऐकवते। आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच किती कुरकुरीत हे चिप्स झालेले आहे। हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर महिना काय 2 महिन्यापर्यंत आपण हे चिप्स बनवून खाऊ शकतो। चवीला अप्रतिम लागतात। तुम्ही तर हा बटाटा घ्यायचा आहे आपल्याला लाल, तर या बटाट्याला एलाल बटाटा असेही म्हटलं जाते। जो आपण रेग्युलर खाण्यासाठी बटाटा वापरतो तो अशा प्रकारचा असतो आणि हा जो आपल्याला बटाटा घ्यायचा आहे तो या प्रकारे लाल बटाटा घ्यायचा आहे किंवा तुम्ही हा जर का तुम्हाला नाही मिळाला तर इंदोरी जो बटाटा असतो तोही तुम्ही बटाटा घेऊ शकतात। घेतलेला बटाटा आपल्याला सोलून घ्यायची आहे। या बटाट्याची साल पातळसर असते। पूर्णपणे अशा प्रकारची साल ही काढून घेतलेली आहे। त्यानंतर स्वच्छ हे बटाटे सोलून घेतलेले धुवून घ्यायचे आहे। म्हणून पाण्यामध्ये हा बटाटा टाकते। दोघे बटाटे धुवून घेतल्यानंतर कापडाने कोरडे करून घ्यायचे आहे। बटाटे कोरडे होत आहेत तोपर्यंत एका वाटीमध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि साधारण 1 ते 2 चमचा इतपत पाणी टाकायचं आहे। ह्या पाण्यामध्ये हे मीठ पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे आता बटाटा पुसून घेतला, कोरडा केलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा खिसणीचा वापर करणार नाहीत, तर म्हणून खिसणी न वापरता हा मस्त कुरकुरीत चिवडा बनवण्यासाठी आपल्याला फक्त सुरी घ्यायची आहे आणि सुरीने अशा प्रकारे बटाट्याचे हे चिप्स करायचे आहे। जेवढे पातळ हे चिप्स करता येईल तेवढे पातळसर हे चिप्स करायचे आहे। ह्या प्रकारे अशा प्रकारे स्लाइड हे कट करून घ्यायचे आहे। तर हा जो बटाटा आहे यामध्ये स्टार्च नसतो, त्यामुळेच हा बटाटा कितीही वेळ तुम्ही बाहेर ठेवला तरी सुद्धा काळा पडत नाही। साधा आपण जो रेग्युलर बटाटा खातो ना तो लगेचच काळा पडत असतो। आता हे चिप्स करून घेतल्यानंतर अशा प्रकारे एकावरती एक आपल्याला ठेवायचे आहे। किमान 4-5 चिप्स ठेवून घेतलेले आहे। त्यानंतर जेवढं बारीक हे चिरता येईल तेवढं बारीक हे चिप्स अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे सळ निघत आहे आणि काही जास्त वेळ लागत नाही। अगदी झटपट हे अशा प्रकारे बटाटे चिरले जातात। बटाट्याचा चिवडा करायचा झाला का आपल्याला कोणत्याही प्रकारची खिसणी शोधायची गरज नाही किंवा काही नाही। अशा पद्धतीने आपण सुरीने चिरून हा चिवडा मस्त मार्केटमध्ये जसा मिळतो ना तशाच पद्धतीने करून घेऊ शकतात। दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही चविष्ट असा हा चिवडा लागत असतो। तर मंडळी बटाटा हा चिरत असताना असं छान बारीकच चिरायचा आहे। जाडसर अजिबात राहू द्यायचं नाही। तुम्ही पाहू शकतात असे एकसारखे पातळसर हे काप झालेले आहे। अशाच पद्धतीने राहिलेला बटाटा सुद्धा मी चिरून घेते।
किती सोपी पद्धत आहे चिप्स करायचे आणि त्यानंतर असं बारीक बारीक चिरून घ्यायचं। दोघं बटाटे या ठिकाणी चिरून घेतलेले आहे। सोबतच तेल सुद्धा मी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं होतं। तेल गरम झाल्यानंतर हा जो खीस आहे तो अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचा आहे। तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे। चिवडा हा तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे, कमी करायची नाही। कमी जर का गॅस केला तर हा चिवडा तेलगटही होतो आणि कडकही होतो। मीडियम ते मोठ्या गॅसवरतीच मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा चिवडा तळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने झाऱ्याने हा चिवडा आपल्याला उलटपालट करून तळून घ्यायचा आहे। अर्धवट असा तळून झाला का त्यामध्ये जे आपण मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे ना ते पाणी सोडायचं आहे, पण जास्तही पाणी सोडू नका। फक्त अर्धा चमचा पाणी घेतलेला आहे तेवढंच पाणी सोडायचं आहे। जर का पाणी जास्त टाकलं तर चिवडा हा खारटही होऊ शकतो। पाणी सोडताना मात्र तेल हे गरम आहे आणि गरम तेलामध्ये आपण पाणी सोडत आहोत हे लक्षात घेऊन थोडं सावधगिरीनेच पाणी टाकायचं आहे। तर मंडळी, आपण मार्केटचा पॅकेटचा चिवडा आणतो त्यावरती सुद्धा वरतून मीठ टाकलेलं नसते, तर अशाच पद्धतीने मिठाचं पाणी सोडून तो सुद्धा चिवडा तळला जातो। भट्टीवाले जे लोक असतात ते सुद्धा अशाच पद्धतीने ह्याच बटाट्यापासून चिवडा करत असतात। तुम्ही पाहू शकतात मस्त चिवड्याला रंग आलेला आहे ह्या खिसला आणि मस्त कुरकुरीतही दिसत आहे। त्यानंतर झाऱ्यावरती घेऊन पूर्णपणे तेल निथळून मगच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकतात किती कुरकुरीत हा चिवडा दिसत आहे आणि बाकीचा राहिलेला खीस सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे। राहिलेला खीस हा तळून घेत आहे तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचनवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। या ठिकाणी संपूर्ण हा जो बटाट्याचा खीस आहे, दोघं बटाट्याचा खीस तळून झालेला आहे। त्यानंतर एक मीडियम साईजची वाटीने एक वाटी शेंगदाणे सुद्धा तळून घेते। तुमच्या चवीनुसार शेंगदाणे थोडे कमी अधिकही तुम्ही वापरू शकतात। शेंगदाणे तळत असताना मात्र गॅस अगदी कमी ठेवा आणि कमी गॅसवरती मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे असे लालसर रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहे। त्यानंतर अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं सुद्धा तळून घ्यायची आहे। कढीपत्ता तळून झालेला आहे कसं ओळखायचं, असं कढीपत्त्याचं पान घ्यायचं, ते कुचकरायचं। लगेच कुचकरलं मस्त कुरकुरीत हा कढीपत्ता तळला गेलेला आहे। त्यानंतर पूर्णपणे तेल निथळून कढीपत्ता सुद्धा कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा खीस आपण तळून घेतलेला आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे, कढीपत्त्याची तळलेली पाने टाकायची आहे, सोबतच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली साखरही तुम्ही टाकू शकतात पाव चमचा आणि आमचूर पावडर किंवा सायट्रिक ऍसिड बारीक करून तीही वापरू शकतात। थोडासा आंबट आणि तिखट गोड असा चिवडा तुम्हाला हवा असेल तर, नाही तर प्लेन चवीचा चिवडा हवा असेल तर फक्त एवढंच साहित्य घाला आणि मिक्स करून घ्या। तुम्ही पाहू शकतात अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपण हा मार्केटचा महागडा चिवडा घरीच बनवलेला आहे। किती सोपी पद्धत आहे चिवडा बनवण्याची। पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। आता मी तुम्हाला चिवड्याचा आवाजही ऐकवते, किती कुरकुरीत झालेला आहे, म्हणजे आवाजावरून तुमच्या लक्षात नक्कीच येईल। या बाउलमध्ये मी 200 ग्रॅम वाटाणे घेतलेले आहे। तर हे सुके वाटाणे आहे, कोरडे घेतलेले वाटाणे आपल्याला पसरट भांड्यामध्ये टाकायचे आहे। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे, थोडेसे अलगद चोळून घ्यायचे आहे, म्हणजे धान्य टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ना ती संपूर्ण काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे धुवून आता हे जे पाणी आहे ते काढून घेते, आणखी त्यामध्ये पाणी टाकते। हा वाटाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे, म्हणून वाटाण्याच्या दुप्पट पाणी टाकलं। आता यामध्ये अगदी पाव चमचालाही कमी म्हणजे 2 चिमूट एवढा बेकिंग सोडा टाकायचा आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा। मिक्स करून घेऊ, झाकण ठेवू आणि 5 ते 6 तासासाठी हे जे वाटाणा आहे भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत आणखी दुसरी रेसिपी करायची आपल्याला, त्यासाठी ही काबली घेतलेली आहे। पहा अशी पांढरी असते आणि जाड दाण्यांची आहे। याला काबली हरभरा किंवा काबली चना किंवा काबली असं म्हटलं जाते आमच्या भागामध्ये। तर घेतलेली काबली पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे, त्यामध्ये पाणी टाकलं, हाताने अलगद चोळून घेऊ आधीप्रमाणेच आणि यातलं पाणी काढून घेऊ।
ही सुद्धा आपल्याला भिजत घालायची आहे, म्हणून काबलीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे आणि भिजत घालायची आहे. पहा आता यामध्ये सुद्धा आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. 2 चिमूट एवढा सोडा टाकला, जास्तही टाकायचा नाही. कमी झाला चालेल पण जास्त व्हायला नको सोडा. आता यावरती सुद्धा झाकण ठेवून 5 ते 6 तासासाठी भिजत घालायचं आहे. सकाळी 9 वाजेला मी हे भिजत घातले आणि दुपारी 2 ते 3 वाजेला आता तुम्हाला दाखवत आहे. पहा असे हे वाटाणे भिजलेले आहे. एखादी चाळण घ्यायची आहे, टोपली वगैरे घेऊ शकता आणि त्यामध्ये यातलं पाणी सगळं आपल्याला निथळून घ्यायचं आहे. पाणी निथळून झाल्यानंतर रुमालावरती किचनमध्येच पसरून ठेवायचे आहे. तर हे आपल्याला वाळत वगैरे घालायचे नाही, तर फक्त यावरती जे पाणी आहे ना ते सुकेपर्यंत असे किचन नॅपकिन वरती पसरून ठेवायचे आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे जर का 10 ते 15 मिनिटासाठी हे आपण पंख्याच्या हवेखाली पसरून ठेवले ना, यावरचं पाणी हे सुकतं. पण तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल, अगदी झटपट ही रेसिपी करायची असेल, तर मग अशा प्रकारे कापडाने पुसून घेऊ शकता. आता हे पाणी कोरडं होऊ देत आहे मी. कोरडं होत आहे तोपर्यंत ही जी काबली आपण भिजत घातलेली होती ती सुद्धा पाहू. पहा काबली अशी मस्त ही भिजलेली आहे. तशाच प्रकारे चाळणीमध्ये काढायची आहे आणि पाणी निथळून झाल्यानंतर कापडावरती पसरून ठेवायची आहे. आता तुमच्याकडे जर का एवढा वेळ नसेल, अगदी झटपट करायची असेल, तर मग अगदी कोमट पाण्यामध्ये हे तुम्ही भिजत घालू शकता. म्हणजे जे आपण 6 तास भिजत घालण्यासाठी दिलेले आहे ते 4 तासामध्ये व्यवस्थित भिजतात. पण व्यवस्थित भिजलेले आहे का हे आधी एखादी दाणा तोंडामध्ये टाकून पहा. अजिबात कडक असायला नको आतमध्ये, पूर्णपणे व्यवस्थित असे हे दाणे भिजायला हवे. पहा असे पसरून ठेवलेले होते. 15 मिनिटांमध्येच हे पाणी पूर्ण असं हे सुकलं गेलेलं आहे. अजिबात यावरती पाणी नाही. हे ओले आहे पण यावरती पाणी असायला नको. असे झाल्यानंतर ताटामध्ये काढून घेऊ. त्यासोबतच काबली सुद्धा आपण पसरून ठेवलेली होती. यावरचं पाणी सुद्धा मी तुम्हाला दाखवते. असं पूर्ण पाणी हे सुकलेलं आहे. अजिबात यावरती पाण्याचा थेंब किंवा पाणी दिसत नाही. पूर्णपणे असं सुकल्यानंतरच हे ताटामध्ये काढून घेऊ. साधारण 15 मिनिटांमध्ये असं व्यवस्थित हे पाणी सुकलं जातं. आता पहा मी तुम्हाला पुन्हा दाखवते. यावरती अजिबात पाणी असायला नको, कारण कुठलीही रेसिपी आपण करत असताना बारीक सारीक ज्या टिप्स असतात ना त्या फॉलो केल्या तरच आपली जी रेसिपी आहे ती अगदी परफेक्ट होत असते. आता पुढच्या कृतीकडे वळूया. तर तेल सुद्धा तापायला ठेवलेलं होतं आणि अशा झाऱ्यामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तेलामध्ये सोडायचे आहे. पहा वाटाणा असा हा तेलामध्ये टाकलेला आहे. खूप अशा कडकडीत तेलामध्ये सुद्धा हे वाटाणे आपल्याला सोडायचे नाही. म्हणजे तेलाचा धूर वगैरे आपल्याला निघू द्यायचा नाही. इतपत तेल गरम नसावं. जसं आपण रेग्युलर पुरी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना, तशा प्रकारच्या तेलामध्ये हे वाटाणे तळायचे आहे. वाटाणे हे तळत असताना फुटू शकता, म्हणून त्यावरती अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे. पहा साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं. त्यानंतर झाकण काढून घेतलेलं आहे. सुरुवातीला जसं आपण हे वाटाणे तेलामध्ये सोडले, खूप असे बुडबुडे निघत होते आणि जसे हे तळून होतात बुडबुडे हे कमी होतात. पहा या प्रकारे आता बऱ्यापैकी हे बुडबुडे कमी झालेले आहे. आता पूर्णपणे कमी झालेले आहे आणि अशा प्रकारे रंग सुद्धा बदललेला आहे. अशा प्रकारे तळून झाल्यानंतर झाऱ्यामध्ये सगळं तेल हे निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे कुरकुरीत हे वाटाणे तळून झालेले आहे. अशाच प्रकारे आणखीनही राहिलेले वाटाणे सगळे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तेलामध्ये सोडा, म्हणजे तेल हातावरती वगैरे उडणार नाही आणि झाकण ठेवून घ्या, म्हणजे एखादी दाणा फुटला तरी सुद्धा आपल्याला चटका वगैरे लागणार नाही. आता हे तळून होत आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ. एक छोटी प्लेट घेतली, त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर घेतली. ज्यानुसार आपण वाटाणे घेतलेले आहे त्यानुसार मसाला करायचा आहे. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा चाट मसाला. यामध्ये थोडीशी तुम्ही सायट्रिक ॲसिड सुद्धा वापरू शकता, म्हणजेच लिंबू पावडर. चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडरही घेऊ शकता किंवा तोही नसेल तर मग लिंबू पावडर घ्या. पहा साधारण 1.5 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. झाकण काढून घेते. अशा प्रकारे हे तळले जात आहे. असं अधूनमधून जरी ढवळलं ना तरी काही हरकत नाही. गॅसची फ्लेम मीडियम आहे आणि मीडियम गॅसवरती तळायची आहे. अधूनमधून गॅसची फ्लेम मोठी केली तर काही हरकत नाही, कमी जास्त करायची आहे. आता वाटाणा हा फुटून
उकळू नये म्हणून झाकण ठेवून घेऊ. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण किचनची कामं सुद्धा करू शकता. सतत ढवळायचीही काही गरज नाही. पहा, झाकण काढून घेतलं. पूर्णपणे हे जे बुळबुळे निघत होते ते कमी झालेले आहे. म्हणजे आपले जे वाटाणे आहे ते बऱ्यापैकी छान असे तळून झालेले आहे. पहा, असे तळून झाल्यानंतर बुडबुडे सुद्धा कमी होतात आणि वाटाण्याचा रंग सुद्धा बदलतो. असे झाल्यानंतरच मग काढायची आहे. आणि तिसरी पद्धत, एखादी दाणा तोंडात टाकून पाहायचा, मस्त कुरकुरीत झाला तर मग काढू शकता. नाही जर का असं ओळखता येत असेल तर. पहा, छान असे कुरकुरीत झालेले आहे. संपूर्ण तेल हे निथळून काढून घेते. काढताना अशा प्रकारे एखादी चाळणीचा वापर करा, म्हणजे जे तेल असते एक्स्ट्राचं ते निघेल, किंवा टिश्यू पेपर सुद्धा वापरू शकता. सगळे हे वाटाणे तळून झालेले आहे ह्या प्रकारे. आता आपण जो मसाला केलेला आहे तो मसाला आपल्या चवीनुसार यावरती टाकायचा आहे. लहान मुलं असतील तर अगदी कमीच टाका, किंवा फक्त मीठ जरी टाकून दिलं ना त्यांना, मीठ आणि चाट मसाला, तरी सुद्धा चवीला हे छान लागतात. आणि आपण जर का मोठे मंडळी असाल तर मग मिरची पावडर आपण हा बनवलेला मसाला टाका. खूप छान चटपटीत आणि चविष्ट हा नाश्ता होत असतो. पहा, आपण मार्केटमधून जसे हे वाटाणे विकत आणतो त्यांना भरपूर रंग लावलेला असतो, असे हिरवेगार दिसत असतात, पण तो रंग असतो शरीरासाठी कुठेतरी तो हानिकारक असतो. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट आपण घरीच मुलांना बनवून द्या, किंवा प्रवासामध्ये आपण जात असाल तर सोबत घेऊन सुद्धा जाऊ शकतो. तशाच प्रकारे हे काबली हरभरे जे आहे ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर वाटाणे ज्या पद्धतीने आपण तळलेले आहे त्याच पद्धतीने हे सुद्धा काबली हरभरे आपल्याला तळायचे आहे. झाकण ठेवून घेतलं 1 ते 2 मिनिटासाठी. त्यानंतर पूर्णपणे बुडबुडे कमी झाल्यानंतर असे मस्त कुरकुरीत झाल्यावर तेलाच्या आतून काढायचे आहे. अशा प्रकारे चाळणीत काढा किंवा टिश्यू पेपरवरती काढा. पण स्त्री म्हटली का ही काटकसरीची असते. अशा प्रकारे जर का आपण चाळणीमध्ये काढलं, यामधलं तेल खाली ताटामध्ये निथळते. हे तेल आपल्याला चपातीला वगैरे लावायला पुन्हा वापरता येते, म्हणून मी चाळणीमध्ये काढते. आणि अशाच प्रकारे राहिलेले सगळी ही काबली तळून घ्यायची आहे. झाकण ठेवून घेते. गॅसची फ्लेम मीडियम आहे. तळलं जात आहे तोपर्यंत जो आपण मसाला करून ठेवलेला आहे ना, तो मसाला यावरती टाकायचा आहे. मिरची पावडर वगैरे हे असं गरम असतानाच त्यावरती हा मसाला टाकल्यामुळे मिरची पावडर छान व्यवस्थित भाजली जाते आणि चवीला छान लागते. म्हणून थोडंसं गरम असतानाच लगेचच टाका. मिक्स करून घेऊ. पहा, अशाच प्रकारे राहिलेली काबली सुद्धा तळून घेतलेली आहे. मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे. रंगही बदलतो आणि एखादी दाणा टाकून पाहायचं तोंडामध्ये, मस्त कुरकुरीत लागल्यानंतरच तेलाच्या बाहेर काढायची आहे. पहा, अशी झालेली आहे. यावरती मसालाही टाकला. एक दाणा चावूनही दाखवते. पहा, किती कुरकुरीत आवाज येत आहे. मस्त, ज्यांना दात आहे त्या सगळ्यांना आवडणारी अशी मस्त चविष्ट ही रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. एकदा बनवून ठेवलेली रेसिपी आपल्याला महिनाभरासाठी अशा प्रकारे साठवून ठेवता येते, म्हणजे कुरकुरीत राहील. पण एवढे दिवस ही रेसिपी बनवलेली राहत नाही. बनवली का लगेचच संपते, एवढी मात्र माझी खात्री आहे. घरातील सगळ्यांनाच आवडणारी अशी मस्त कुरकुरीत आणि चटपटीत ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. वाटाणे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवायचे आहे. मार्केटपेक्षाही खूप पटीने चांगल्या क्वालिटीने आणि चविष्ट आपण ही रेसिपी अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरी करू शकतो. अशा प्रकारे साठवून आपण प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता, किंवा घरामध्ये सुद्धा साठवून ठेवा, म्हणजे मुलांना किंवा आपल्याला जेव्हाही खावीशी वाटली तेव्हा आपण घेऊन खाऊ शकतो. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. ही रेसिपी कढई ठेवलेली आहे आणि घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही सगळं हे प्रमाण घ्यायचं आहे. अशा ह्या वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहे. घेतलेले पोहे कढईमध्ये टाकायचे आहे. तर ही चकलीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे पोहे वापरू शकता, जाड किंवा बारीक कुठलाही. जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना, ते मी या ठिकाणी पोहे घेतलेले आहे. मिनिट ते 2 मिनिटापर्यंत हे पोहे कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहे. असा हलका थोडासा गुलाबी रंग आलेला आहे. असं खमंग भाजून झाल्यानंतर ताटामध्ये पोहे काढून घेतले. आता ज्या वाटीने पोहे घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे. अर्धी वाटी घेतलेली फुटाण्याची डाळ कढईमध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा फक्त मिनिटभरासाठी आपल्याला ही परतून भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, कमी ते मीडियम ठेवायची आहे. आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती अगदी थोड्या वेळासाठी ही डाळ आपल्याला
असा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। साधारण मिनिटभरासाठी डाळ भाजून झालेली आहे। पोह्यांमध्येच ही डाळ काढून घेऊ। आता डाळ आणि पोहे पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यावरती असं हाताने चुरून पाहिलं तर लगेचच मस्त चुरलं जात आहे। पूर्णपणे गार सुद्धा झालेला आहे। त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला फाईन असं बारीक हे दळून घ्यायचं आहे। मिक्सरला दळून घेतलेलं आहे, असं बारीक पीठ झालेलं आहे। त्यानंतर मोठी पसरट परात घेतलेली आहे आणि एखादी अशा प्रकारची चाळण घ्यायची आहे आणि चाळणीनेच हे पीठ चाळून घ्यायचं आहे। म्हणजे काही जाडसर कण्या वगैरे असतात, कण्या ज्या आहेत त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहे। आता तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे, तर 2 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। ज्याही वाटीने तुम्ही पोहे किंवा डाळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने या ठिकाणी 2 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। तर हे तांदूळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे। रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो सावलीमध्ये वाळून घेतला आणि गिरणीतून दळून आणलेला आहे। तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल ही तांदूळाची पिठी करायला, तर जे मार्केटमध्ये तांदूळाचं पीठ मिळते तेही तुम्ही घेऊ शकतात ही चकली बनवण्यासाठी। आता तांदूळाचं संपूर्ण पीठ हे चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच 1 चमच। त्याच चमच्याने 1 चमच जिऱ्याची पावडर टाकायची आहे। तर हे जिरं हलकं असं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे। आता 1 चमच ओवा घ्यायचा आहे। ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून घेतला ना, ओव्याचा फ्लेवर रेसिपीमध्ये छान उतरतो। आता त्याच चमचने 2 चमच पांढरे तीळ टाकायचे आहे। त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचं आहे। चवीनुसार मिरची पावडर टाकू, म्हणजेच 1 चमचा। तर आता या चकलीसाठी आपल्याला मोहन टाकायची गरज नाही तेलाचं, तर त्याच चमचने 4 चमच या ठिकाणी मी तूप घेतलेला आहे। तूप किंवा बटर सुद्धा घेऊ शकतात। आता हे जे तूप आहे आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम होत आहे तोपर्यंत सगळं साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर या चकलीमध्ये मी हळदचा वापर केलेला नाही, आपण या ठिकाणी जिऱ्याची पावडर वापरलेली आहे। जिऱ्याच्या पावडरमुळे चकलीला मस्त असा छान रंग येतो। जर का हळद वापरली तर हळदीमुळे चकली थोडीशी मऊ पडू शकते, म्हणून शक्यतो हळदीचा वापर करू नका चकलीमध्ये। आता तूप सुद्धा मस्त छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि कडकडीत गरम तूप या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे तूप गरम आहे म्हणून सुरुवातीला हाताने हे मिक्स करायचं नाही, तर चमचने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग हाताने पूर्ण पिठाला हे जे तुपाचं मोहन आपण वापरलेलं आहे ते दोघं हाताच्या मदतीने चोडून घ्यायचं आहे। म्हणजेच पिठाच्या कण्याकण्याला हे तुपाचं मोहन लागेल आणि आपली जी चकली आहे ती मस्त अशी खमंग खुसखुशीत होईल। ह्या प्रकारे यापेक्षा जास्त ही तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये वापरायचं नाही। जर का तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तेलाचे मोहन सुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा लोणी घालायचं असेल तर लोणी किंवा बटरचाही वापर करू शकता। पिठाला हे तूप चोडून घेतलेलं आहे। असा हाताने मुटका मी तुम्हाला ओढून दाखवते। अशी मूठ ही वडली जात आहे इतपतच यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे, जास्तही नाही। जर का अति प्रमाणात आपण जास्त हे मोहन घातलं तर चकली जास्त तेलकट होते आणि तेलामध्ये सुद्धा वितळण्याची शक्यता असते। आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। तर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे, म्हणून कडकडीतच गरम पाण्याचा वापर करायचा आहे। थंड पाण्यामध्ये अजिबात आपल्याला हे पीठ मळायचं नाही। तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच 2 वाटी पाणी मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते कडकडीत गरम पाणी या पिठामध्ये टाकू। पाणी टाकताना एकाच वेळेस आपल्याला संपूर्ण पाणी टाकायचं नाही। जरी आपल्याला अंदाज माहिती असला तरी सुद्धा एकाच वेळेस संपूर्ण पाणी न टाकता अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत घ्यायचं आहे। संपूर्ण पाणी हे टाकलेलं आहे। पीठ सुद्धा गरम आहे, थोडा वेळ आपण थांबून घेऊ आणि मग हाताने हे जे पीठ आहे मस्त असं व्यवस्थित मळून घेऊ। पीठ मळत असताना जास्त सुद्धा आपल्याला हे सैलसर मळायचं नाही किंवा जास्तही घट्टसर मळायचं नाही। जर का घट्टसर पीठ मळून घेतलं तर चकली टाकायला साच्यामध्येही आपल्याने दाबली सुद्धा जात नाही आणि तिचं तुकडंही पडते। जास्त सैलसर मळलं तर चकलीला काटेही चांगले पडत नाहीत आणि चकली ती तेलकट होते, तेलामध्ये वितळते आणि नंतर तळल्यानंतर ती मऊ होते। म्हणून अगदी पाण्याचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट आपल्याला वापरायचं आहे। 2 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं होतं, या ठिकाणी आपण 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ एवढ्या ह्यासाठी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि वरतून अगदी पोहे खाण्याचे 2 ते 3 चमच पाणी एक्स्ट्राचं लागलेलं आहे। इतपतच पाणी वापरायचं आहे, म्हणजेच अशा प्रकारचेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे 2 ते 3 थेंब आणि तेलामध्ये
हे पीठ आपल्याला अशा प्रकारे थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला छान असा स्मूथपणा येईल. चकलीसाठीचं पीठ हे मळून झालेलं आहे. आता 10 मिनिटं तसंच मुरण्यासाठी ठेवू. तोपर्यंत आपण चकली बनवण्याचा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये जी चकलीची प्लेट असते ना ती टाकायची आहे. प्लेट टाकताना जी प्लेटची उथळ बाजू असते ती वर करायची आहे आणि तेल लावून घेऊ. प्लेटला तेल लावून घेतलेला आहे, सोबतच साच्याला सुद्धा तेल लावायचं आहे. असा हा साचा बंद करते आणि साच्याला सुद्धा आतमधून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता. साच्याला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर चकलीची जी कणिक आहे, जे पीठ आहे ते सुद्धा आपल्याला भरायचं आहे, म्हणून थोडंसं असं पीठ घेतलेलं आहे. हे चकलीचं मिश्रण आणि हाताने स्मूथ करून घेऊ. असं थोडासा लांबट गोळा करायचा आहे. हा उंडा लांबट उंडा केल्यानंतर अशा प्रकारे ह्या साच्यामध्ये टाकायचा आहे आणि हाताने दाबून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही खाली आणि चकली टाकताना ती तुटणारही नाही, म्हणून पीठ हाताने दाबूनच भरायचं आहे. त्यानंतर साचा बंद करते आणि आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया. तर मी ताटामध्ये ह्या चकल्या तुम्हाला बनवून दाखवते. अशी चकली ही बनवत असताना सुरुवातीचं जे टोक आहे ते आपल्याला थोडंसं चिटकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चकल्या बनवायला सुरुवात करायची आहे. तर अशी 5 ते 6 वेळ्यांची चकली मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चकली तुम्ही पाहू शकता बनवताना कुठेही चकली तुटत नाही. चकली जेव्हा आपण हे तोडतो ना त्यावेळेसच ती तुटत असते आणि मस्त मोठ्या मोठ्या किती मोठ्या केल्या आणि छान अशा एकसारख्या काटेरी ह्या चकल्या होत असतात. चकलीला रंग सुद्धा अतिशय छान असा हा दिसत आहे. तुमचा साचा जर का जाड होलाचा असेल तर साधारण 3 ते 4 वेळ्यांची चकली सुद्धा तुम्ही करू शकतात. एवढ्या आता मी घेतलेला हा जो साचा आहे त्याचं होल मीडियम साईजचा आहे, म्हणून ही 5 ते 6 वेळ्यांची चकली करते. तर मंडळी आता मी तुम्हाला काही चकल्या करून दाखवते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठेही चकली तुटत नाही आणि एकसारख्या अशा सळसळीत ह्या चकल्या होत असतात. मी चकल्या काही करून घेते, तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच हे तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी मी काही चकल्या ह्या करून घेतलेल्या आहे. तुम्ही चकलीला रंगही पाहू शकता, मस्त रंग आलेला आहे आणि काटे सुद्धा छान आलेले आहे. तर आता आपल्याला चकल्या ह्या तळून घ्यायच्या आहे, म्हणून तळायच्या कशात ते मी तुम्हाला दाखवते. तेल तापायला ठेवलेलं आहे. चकली टाकण्याच्या आधी असा थोडासा गोळा टाकून पाहायचा चकलीच्या मिश्रणाचा. असं लगेच तो वर आला आणि छान असे बुळबुळे निघाले अशा तेलामध्येच आपल्याला चकली ही तळायची आहे. जशी आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना तशाच तापलेल्या तेलामध्ये आपल्याला चकली ही तळायची आहे. गार किंवा कमी तापलेल्या तेलामध्ये अजिबात ही चकली आपल्याला तळायची नाही. जर का तुम्ही कमी तापलेल्या तेलामध्ये ही चकली तळली तर चकली तिथेच वितळते आणि ती तुटते, तिचे तुकडे होतात आणि तेलगटही होते. आता परफेक्ट असं तेल तापलेलं आहे. त्यानंतर चकली टाकूया. तर झाऱ्यावरती अशा प्रकारे चकली ही उचलायची आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लगेचच ती झाऱ्यावरती येते आणि अशी धरून चकली ही तेलामध्ये सोडायची आहे. म्हणजेच तुम्ही जर का नवीन शिकणारे जरी असले किंवा अनुभवी जरी असले तर एखाद वेळेस हातावरती चटका लागू शकतो. तेल हे गरम असल्यामुळे तर अशा प्रकारे जर का चकली आपण तेलामध्ये सोडली तर हातावरती तेल उडण्याची सुद्धा शक्यता राहत नाही आणि हात भाजतही नाही आणि चकल्या सुद्धा अगदी व्यवस्थित अशा तेलामध्ये सोडता येतात. आता पसरट पॅन घेतलेला आहे मी चकली तळण्यासाठी, म्हणून 4 चकल्या ह्या कढईमध्ये टाकलेल्या आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम आहे. मोठ्या गॅसवरती तेल तापून घेतलं आणि मीडियम ते मोठीच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची नाही. मीडियम ते मोठ्या गॅसवरती चकली ही तळून घेतलेली आहे. चकलीचे पूर्णपणे बुडबुडे हे कमी होईपर्यंत चकलीला अजिबात हात लावायचा नाही. आता बुडबुडे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा बऱ्यापैकी कमी झालेले आहे. त्यानंतरच मग चकली अशा प्रकारे ही पलटून घ्यायची आहे. खालची जी बाजू आहे ती सुद्धा अशी कडक होते, तेव्हा चकली आपल्याला ही पलटून घ्यायची आहे आणि दोघं बाजू मस्त अशी चकलीची शेकली गेलेली आहे. आता चकलीला रंगही छान आलेला आहे आणि तेलामध्ये असलेले बुडबुडेही तुम्ही पाहू शकतात. अजिबात आता बुडबुडे निघत नाही. अशा प्रकारचं तेल हे झाल्यानंतर ज्या चकल्या आहेत त्या तेलाच्या आतून काढून घ्यायच्या आहे. तेल असं थोडंसं निथळून घेतलं तर अजिबात ही तेलकट आपली चकली होत नाही, म्हणून त्यासाठी टिश्यू पेपर वगैरे वापरायची ही काही गरज नाही. असंच ताटामध्ये जरी ही चकली टाकली तरी सुद्धा अजिबात तेलगट कुठेही यावरती तेल दिसत नाही किंवा तेलगटही चकली होत नाही. आणखी मी काही चकल्या करून घेतलेल्या आहेत, तर तशाच प्रकारे बाकीच्याही चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे.
किती सोपी पद्धत आहे ना. यासाठी आपल्याला भाजणी करायची गरज नाही किंवा काही नाही. अगदी झटपट मस्त महिनाभर कुरकुरीत राहणाऱ्या चकल्या आपण सहज करू शकतो. तेलामध्ये चकली सोडल्यानंतर लगेचच ती पलटवायची घाई करायची नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अजून ही चकली मऊ आहे, म्हणून मी थोड्या वेळासाठी तशाच या चकल्या आणखी राहू देते आणि त्यानंतरच मग पलटून घेते. पलटवताना झाऱ्याला आपल्या हातालाही जाणवतं का चकली ही मऊ आहे किंवा कडक आहे. खालची बाजू कडक झाल्यानंतरच चकली पलटून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला कमी ठेवायची नाही. मीडियम ते मोठ्या फ्लेमवरती ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. ह्या अशा अगदी योग्य प्रमाणामध्ये चकल्या बनवल्या तर कितीही उलटून पलटून शेकल्या तरी सुद्धा चकलीचं तुकडं पडत नाही. आता चकलीला छान असा रंग आलेला आहे. मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी चकली झालेली आहे. त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेते. अशाच प्रकारे संपूर्ण पिठाच्या ह्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे. फक्त 2 वाटी तांदूळाचं पीठ, 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळीमध्ये आपल्या भरपूर अशा ह्या 1 किलोच्या वर मोजल्या तर भरतील एवढ्या ह्या चकल्या झालेल्या आहे. चकलीला रंग किती मस्त आलेला आहे, काटेही भरपूर आलेले आहे आणि दिसायलाही अतिशय सुंदर मस्त अशा चकल्या दिसत असतात. किती काटेरी ही चकली दिसत आहे. वाटत आहे का आपण ही फक्त रेशनच्या तांदूळापासून अगदी झटपट ही चकली बनवलेली आहे. तर एकाच चकलीला नाही तर सगळ्याच चकल्या अशा एकसारख्या आकाराच्या आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी ह्या चकल्या झालेल्या आहे. आता ही मी चकली हातावरती सुद्धा तुम्हाला चोळून दाखवते. अजिबात हात तेलकट झालेला नाही आणि महिनाभर मस्त अशी कुरकुरीत राहते. चकली तोडूनही दाखवते. सर्वप्रथम चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीने हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. तर हा मैदा मी वाटीमध्ये भरून घेतलेला आहे. तर अशा ह्या साईजची वाटी आहे. 1 किलो घेतलेला मैदा ह्या वाटीने 4 वाटी मैदा भरलेला आहे. फक्त वाटीमध्ये भरताना अशा प्रकारे दाबून भरायचा आहे. तुम्ही घरातील कोणत्याही भांड्याने हा मैदा मोजून घ्या. 2 वाटी सुरुवातीला चाळणीमध्ये मैदा टाकून घेतला, तो चाळून घ्यायचा आहे. म्हणजे मैद्यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात तर त्या संपूर्ण निघतात. राहिलेल्या 2 वाटी मैदा सुद्धा टाकायचा आहे आणि तो मैदा सुद्धा चाळून घ्यायचा आहे. टोटल आपला 4 वाटी मैदा आपण हा चाळून घेतलेला आहे. मैदा चाळून घेतल्यामुळे शंकरपाळी छान अशी हलकी आणि खुसखुशीत होत असतात, म्हणून नक्कीच चाळून घ्या, कारण त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाही किंवा काही कचरा असला तोही निघतो. आता चवीसाठी पाव चमचा वेलची पूड आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. गोळाच्या पदार्थामध्ये कोणत्याही थोडंसं मीठ घातलं ना पदार्थ आणखीनच चविष्ट होतो. मीठ आणि वेलची पूड टाकल्यानंतर सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालेला आहे. त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने 1 वाटी गच्च भरून साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे. घेतलेलं दूध साखरेत टाकायचं आहे. दूध किंवा पाणी सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात, पण दुधाची शंकरपाळी छान दिसतात दिसायला आणि चवीलाही छान लागतात. आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. एक लक्षात असू द्यायचं आहे का दुधाला आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही या ठिकाणी, किंवा दूध केव्हा फाटू शकते जास्त साखरेचे यामध्ये प्रमाण असल्यामुळे. फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. म्हणजे साखरेचा पाक सुद्धा होत नाही आणि हे मिश्रण पटकन थंडही होते. आता हे गरम झालेलं आहे. साखर अर्धवट ही विरघळलेली आहे. त्यानंतर पातेलं खाली उतरून घेतलं आणि पुन्हा 1 मिनिट असं हे ढवळून घेते, म्हणजे पूर्णपणे साखर ही विरघळली जाईल. तुमच्याकडे जर का कळकळीत तापलेलं दूध असेल तर त्या दुधामध्येच गॅस न नंतर पेटवता अशाच प्रकारे साखर ही विरघळून जरी घेतली तरी सुद्धा चालते. आता तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी पूर्णपणे साखर आपण ही विरघळून घेतलेली आहे. त्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी असंच हे पातेलं बाजूला राहू द्यायचं आहे. आता यामध्ये अजिबात साखरेचे कणे नाही. थंड होत आहे तोपर्यंत ज्या वाटीने आपण मैदा, साखर आणि दूध घेतलेला आहे ना त्याच वाटीने 1/3 वाटी तूप घ्यायचं आहे, म्हणजेच पाऊण वाटी. साजूक तूप घेतलेलं आहे मी या ठिकाणी. घेतलेलं पाऊण वाटी तूप मोठ्या भांड्यामध्ये टाकते आणि आता हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मस्त तूप असं कडकडीत हे गरम झालेलं आहे आणि हे कडकडीत तूप मैद्यावरती आपल्याला सोडायचं आहे. असे बुळबुळे निघायला हवे इतपत तूप आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे.
म्हणजे असा चुरचुरीत छान आवाज येत आहे. अशामुळेच आपले जे शंकरपाळी आहे ना अशी खुसखुशीत होत असतात. तूप हे गरम आहे, हाताला चटका लागू शकतो, म्हणून एखादी चमचने मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोड्या वेळासाठी हे तूप मैद्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं गार झालेलं आहे. त्यानंतर हा चमच आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि हातानेच व्यवस्थित असं हे तूप आणि मैदा चोळून घ्यायचं आहे. एकाच हाताने नव्हे तर दोघं हाताने अशा प्रकारे तळव्याच्या मदतीने हे चोळून घ्यायचं आहे. म्हणजे संपूर्ण मैद्याला, मैद्याच्या कण्याकण्याला हे जे तूप आहे ते लागलं गेलं पाहिजे. अशा प्रकारेच आपल्याला संपूर्ण हा मैदा ह्या तुपामध्ये चोळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे संपूर्ण मैद्याला हे तूप आपण लावून घेतलेलं आहे. आता ह्या मैद्याचा मी तुम्हाला असा मुटका वळून दाखवते. अगदी परफेक्ट असा मुटका हा वळला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी सहज हा तुटत आहे. असं हे मिक्स करून झाल्यानंतर जे दूध आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे. दूध आणि साखरेचं मिश्रण जे आहे ना ते या पिठामध्ये टाकायचं आहे आणि पीठ हे मळून घ्यायचं आहे. टाकताना मात्र एकदम आपल्याला टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करतच हे दूध या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मळून मळून याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. तर शंकरपाळी अगदी परफेक्ट होण्यासाठी तुपाचं जे प्रमाण आहे ना ते अगदी योग्य असणे गरजेचं आहे. तूप जर का जास्त झालं तर शंकरपाळी तळताना तेलामध्ये विरघळतात आणि त्याच विरुद्ध जर का तुपाचं प्रमाण हे कमी झालं तर शंकरपाळी ही कडक होतात. म्हणून तुपाचं प्रमाण जे आहे ते कमीही आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि जास्त सुद्धा नाही. अगदी परफेक्ट एवढं प्रमाण हे पाऊण वाटी घ्यायचं आहे. आता जे दुधाचं आणि साखरेचं मिश्रण केलेलं होतं ते संपूर्ण या ठिकाणी लागलेलं आहे. असा हा घट्टसर गोळा झालेला आहे. तर आणखी मी दुसरं हे दूध घेतलेलं आहे. तर असं हे साधं दूध आहे, गोड वगैरे नाही. साधारण पोहे खाण्याच्या चमचने 4 ते 5 चमच इतपत दूध आहे. एक लहान वाटी दूध टाकून ही जी कणिक आहे आपल्याला मळून घ्यायची आहे. तर जास्तही घट्टसर हे राहू द्यायचं नाही आपल्याला कणिक आणि जास्त सैलसर सुद्धा मळायची नाही. तुम्ही पाहू शकतात वरतून जसं लागेल तसं थोडंसं दूध टाकून अशा प्रकारे ही कणिक मळून घ्यायची आहे. या ठिकाणी मी तुम्हाला उंडा हातात सुद्धा घेऊन दाखवते. इतपत हे घट्टसर असायला हवं. असं हे मळून घेतल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तासासाठी असंच झाकून ही कणिक राहू देऊ. अर्धा तास झालेला आहे. आता उंडा पाहू. छान असं हे मुरलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात सैलसर सुद्धा नाही आणि जास्तही घट्टसर सुद्धा नाही. जास्त घट्टसर आपण हा उंडा मळून घेतला तर शंकरपाळी ही लाटली जात नाही आणि लाटताना भरपूर त्याला तडे पडतात. म्हणून अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि जास्त सैलसर मळलं तर तेल ते जास्त पितात. म्हणून तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी कणिक अशा प्रकारे मळायची आहे. त्यानंतर असे छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहे. साधारण या ठिकाणी 3 उंडे काढलेले आहे. बाकीचा उंडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो जास्त कडक होणार नाही. त्यानंतर हातावरती हा थोडासा मळून घ्यायचा आहे. आपल्याला जास्तही नंतर मळायचा नाही. अगदी थोडासा गोलाकारामध्ये करून घेतलेला आहे. त्यानंतर पोलपाट घ्यायचं आणि लाटणं घ्यायचं, त्याच्याने लाटून घ्यायचं आहे. आपण चपात्या बनवतो चपात्याच्या दुप्पट असा हा उंडा घेतलेला आहे आणि लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे. या ठिकाणी आपल्याला तूप किंवा मैदा काही लावायची गरज भासत नाही. अशाच प्रकारे लाटून घ्यायचं आहे. तर एक अशी छोटी चपाती आपल्याला सुरुवातीला लाटायची आहे. अशा प्रकारे हे जरी तळा पडत असलं तरी सुद्धा याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, फक्त लाटून घ्यायचं आहे. नंतर पुढे काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतेच. अशी छोटी ही चपाती लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. अशी घडी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी इकडची बाजू सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे. अशी ही 4 पदरी घडी झालेली आहे. अशी घडी करून घेतली ना शंकरपाळीला खारीसारखे लेयर येत असतात वेगवेगळे. आणि तुम्ही पाहू शकतात आता एक सुद्धा तळ आतमध्ये शंकरपाळ्याला दिसणार नाही शंकरपाळीच्या या लाटीला. तर मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलंच असेल जेव्हा आपण शंकरपाळीची चपाती लाटतो ना त्यावेळेस ती पटपट लाटली जात नाही जर का आपल्याकडे प्लेन लाटणं असलं तर. त्याच ठिकाणी जर का आपण
ही चपाती लाटी लाटण्यासाठी जर का अशा प्रकारच्या लाईनींचा लाटण्यांचा वापर केला तर अगदी भरकन आपण ह्या चपात्या म्हणा किंवा ह्या लाट्या म्हणा शंकरपाळीच्या लाटून घेऊ शकतो। अगदी पटापट ही लाटी लाटली जाते अशा प्रकारच्या लाटण्यांचा जर का आपण वापर केला तर। आणि लाटताना जास्त पातळसर ही लाटी आपल्याला लाटायची नाही, तर अशी जाड थोडी राहू द्यायची आहे। अशी चपाती ही लाटून घेतलेली आहे। त्यानंतर सुरी घ्यायची आहे किंवा अशा प्रकारचं तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल ते कटर तुम्ही घेऊ शकता। आजूबाजूचा भाग हा काढून घ्यायचा आहे आणि एक चौकोनी आकार त्याला द्यायचा आहे। असा आकार दिल्यामुळे काय होतं ना, आपली शंकरपाळी जी आहे तशी एकसारख्या आकाराची होतात। जर का आपण अशा प्रकारे कट नाही करून घेतलं तर शंकरपाळीचे थोडेसे लहान कणे किंवा लहान मोठ्या साईजचे शंकरपाळे हे होत असतात। असे न होता अगदी एकसारख्या आकाराची शंकरपाळी आपल्याला बनवायची आहे, म्हणून अशा प्रकारे नक्कीच कटिंग तुम्ही करून घ्या त्या चपातीची आणि त्यानंतरच मग अशा प्रकारची शंकरपाळी आपल्याला कट करायची आहे। शंखाकृती आकारामध्ये सुद्धा तुम्ही ह्या शंकरपाळीची कटिंग करून घेऊ शकतात किंवा चौकोनी सुद्धा। तर या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी कट करत आहे, कारण एकदम छान अशी दिसतात ही चौकोनी शंकरपाळी। शंकरपाळी संपूर्ण कट करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात कुठेही चिटकत नाही, अशी मोकळी मोकळी ही शंकरपाळी झालेली आहे। त्यानंतर एखादी ताटामध्ये ही शंकरपाळी आपल्याला भरून ठेवायची आहे। साईजही तुम्ही पाहू शकतात, अगदी एकसारख्या आकाराची ही शंकरपाळी आपली तयार झालेली आहे। जर का आजूबाजूचा भाग नाही कट केला असता तर अशी बारीक थोडीशी लहान मोठी वाकडी तिकडे शंकरपाळी सुद्धा या शंकरपाळीमध्ये मिक्स झालेली असती। आता ही शंकरपाळी ताटामध्ये भरून बाजूला ठेवू। तशाच पद्धतीने आणखी दुसरा उंडा घेतलेला आहे। उंडा थोडासा मळून घ्यायचा आहे, जास्तही आपल्याला हा उंडा मळायचा नाही, तर अगदी थोडासा असा हा गोलाकारामध्ये येईपर्यंत थोडासा दाबून घेतला, त्यानंतर लाटून घ्यायचा आहे। जास्त पातळसर सुद्धा नाही, असं थोडंसं जाडस ही चपाती लाटून घेतल्यानंतर आधी जशी आपण घडी केलेली आहे ना अशा प्रकारची अशी घडी करायची आहे प्रत्येक उंड्याची। अशी घडी करून घेतल्यानंतर पुन्हा लाटून घ्यायचं आहे आणि लाटत असताना थोडंसं जाडसही राहू द्यायचं आहे, खूप असं पातळसर किंवा खूप जास्तही प्रमाणामध्ये जाड राहू द्यायचं नाही, तर आपले शंकरपाळे अगदी पटापट व्हावे त्यासाठी हा जो उंडा आहे मी थोडा मोठा घेतलेला होता, म्हणून मोठी चपाती लाटते। लाटताना खूप असं पातळसर आपल्याला लाटायचं नाही, तर थोडंसं जाड राहू द्यायचं आहे। तुम्ही जाडी पाहू शकतात या प्रकारची, जशी आपण भाकरी वगैरे बनवतो ना त्या पद्धतीने हे थोडं जाड राहू द्यायची आहे चपाती ही लाटून घेतलेली आहे। आधीच्या चपातीपेक्षा थोडी मोठी लाटलेली आहे मी, कारण मोठा उंडा घेतलेला होता। लाटून झाल्यानंतर आजूबाजूचा भाग जो आहे तो असा चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जर का अशा प्रकारचं कटर नसेल तर तुम्ही सुरीचा वापर करा, सुरीनेही व्यवस्थित अशी हे कापले जातात। अशी चौकोनी सीट तयार झाल्यानंतर आपल्याला ज्या साईजची शंकरपाळी हवी आहे थोडीशी लहान किंवा थोडीशी मीडियम त्या साईजची कट करून घ्या। पण मी ज्या साईजची तुम्हाला कट करून दाखवते ना या ठिकाणी शंकरपाळी ही तळून अगदी जशी आपण मार्केटमधून विकत आणतो ना शंकरपाळी तशाच आकाराची आणि तशाच साईजची ही शंकरपाळी होत असतात। आता या ठिकाणी दुसऱ्या सुद्धा चपातीचे शंकरपाळे आपण बनवून घेतलेले आहे आणि अशाच प्रकारे राहिलेली जी कणिक आहे त्या कणिकेचे सुद्धा शंकरपाळे आपल्याला संपूर्ण ही बनवून घ्यायची आहे। तर एकदाच सगळी शंकरपाळी न बनवता 2 चपातीची शंकरपाळी बनवून घेतलेली आहे, ती ताटामध्ये काढून घेतली। आता ही काढून घेतलेली शंकरपाळी आपल्याला तळायची आहे, म्हणून गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल अति सुद्धा आपल्याला गरम नको, मी एक शंकरपाळा तुम्हाला टाकून दाखवते, असे बुडबुडे निघत आहे इतपत तेल गरम असायला हवं। त्या तेलामध्ये शंकरपाळी सोडायची आहे। शंकरपाळी जर का आपण वरतून सोडली तर तेल हे गरम असते, हातावरती आपल्या उडू शकते, म्हणून झाऱ्यामध्ये शंकरपाळी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ती कढईमध्ये सोडायची आहे, म्हणजे हातावरती सुद्धा तेल हे उडत नाही। शंकरपाळी टाकल्यानंतर काही सेकंद लगेच आपल्याला झाऱ्याने ते उलटवायची नाही, तर अशा प्रकारे एखादी स्पून वगैरे घ्यायचा आहे किंवा सुरी घ्यायची आणि त्याच्याने अलगद आपल्याला ही शंकरपाळी सुरुवातीला ढवळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मोठी सुद्धा ठेवायची नाही आणि जास्त लहान सुद्धा नाही, तर मीडियम अशा गॅसच्या फ्लेमवरती ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे। जर का खूप अशा कडकडीत तेलामध्ये आपण शंकरपाळी सोडली तर शंकरपाळी सोबतच ती लगेचच लाल होते आणि आतमध्ये शंकरपाळी ही कच्ची असते। त्यानंतर शंकरपाळी आपण जेव्हा तळून घेतो ना
ती तळून घेतल्यानंतर ती मऊ होतात. म्हणून केव्हाही शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका. तेल असं मीडियमपेक्षा थोडं जास्त तापून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहे आणि शंकरपाळीला असा मस्त रंग येईपर्यंत शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अजून थोडासा हा लाईट रंग दिसत आहे. आणखी थोड्या वेळासाठी ही शंकरपाळी आपण तळून घेऊ. मोठी गॅसची फ्लेम अजिबात ही शंकरपाळी तळत असताना करायची नाही. आपल्याला कमी करायची, मीडियम करायची, अशी थोडीशी कमी अधिक गॅसची फ्लेम करत ही शंकरपाळी आपल्याला तळायची आहे. प्रत्येक शंकरपाळीला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त लेयर सुटलेली आहे. जर का आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवली तर शंकरपाळीमध्ये खूप तेल जाते आणि ती कडकही होतात. मोठी ठेवली तर ती बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्ची असतात. म्हणून कमी जास्त फ्लेम करून ही शंकरपाळी आपल्याला अगदी परफेक्ट रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जास्तही डार्क आपल्याला ही शंकरपाळी करायची नाही. तर असा डार्क बदामी रंग शंकरपाळीला आलेला आहे, अगदी परफेक्ट असा. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. त्यानंतर झाऱ्यामध्ये घेऊन ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे. असं तेल हे निथळू द्यायचं आहे, म्हणजे आपली शंकरपाळी जास्त तेलकटही होत नाही. टिश्यू पेपर घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक शंकरपाळीला लेअर आहे आणि अजिबात तेलकट ही शंकरपाळी नाही. थोडं सुद्धा तुम्हाला टिश्यू पेपरवरती तेल हे दिसणार नाही. राहिलेले शंकरपाळी सुद्धा काढून घ्यायची आहे. यापेक्षा जास्त डार्क करू नका, नाहीतर शंकरपाळी चवीला कडवट लागतात. जो रंग आहे तो अगदी परफेक्ट आहे शंकरपाळी तळण्याचा. पाहू शकतात या ठिकाणी कुठेही जास्तीचं तेल तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही. तुम्ही शंकरपाळी तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरू शकतात. मस्त असे लेअर ही सुटत आहे अशा प्रकारे. आता राहिलेले बाकीचे शंकरपाळी सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. रंगही छान असा आलेला आहे या शंकरपाळीला, तशाच प्रकारे येऊ द्यायचा आहे. तर दुसरी बॅच तळत असताना सुद्धा गॅसची फ्लेम आता थोडीशी मोठी केलेली आहे, कारण तेल हे गार झालेलं आहे आणि थोड्या वेळासाठी मोठी ठेवून नंतर आपल्याला मीडियम करायची आहे. आणि तशाच गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी मस्त रंग येईपर्यंत पुन्हा तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात काय मस्त शंकरपाळी ही दिसत आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शंकरपाळी केली ना, ती शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही आणि एकदम खुसखुशीत बिस्किटासारखी तुमची शंकरपाळी नक्कीच येईल. तर अशा प्रकारे संपूर्ण ही जी शंकरपाळी ही तळून घेतलेली आहे. तर आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी शंकरपाळीला किती लेअर आलेले आहे. जशी खारीला लेअर असतात ना, तशाच प्रकारे असे वेगवेगळ्या हाताने आपण हे लेअर करून घेऊ शकतात. 3 ते 4 प्रकारचे लेअर हे शंकरपाळीला येत असतात आणि एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी आपली तयार होत असतात. अगदी परफेक्ट प्रमाणासह ही शंकरपाळी बनवलेली आहे. जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि अगदी मऊसूत चविष्ट ही शंकरपाळी आपली झालेली आहे. अगदी बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत ही शंकरपाळी होत असतात. शंकरपाळी बनवायला तर अतिशय सोपी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी मस्त चटपटीत ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.